हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, भारतात सर्वप्रथम वीज कोणत्या शहराला मिळाली? ऑप्शन ए नागपूर, बी दिल्ली, सी मुंबई, डी कोलकाता. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोलकाता. भारतातील विद्युत प्रकाशाचे पहिले प्रात्यक्षिक कोलकाता येथे 1879च्या मध्यात उपखंडातील ब्रिटिश वसाहतीदरम्यान आयोजित करण्यात आले होते. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या देशात 5 लाखाची रुपयाची नोट चालते? ऑप्शन ए तिबेट, बी भारत, सी व्हिएतनाम, डी फ्रान्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी व्हिएतनाम. व्हिएतनाम या देशामध्ये 5 लाख रुपयाची नोट चालते. प्रश्न तिसरा आहे, परीक्षेची सुरुवात सर्वात पहिल्यांदा कोणत्या देशाने केली? ऑप्शन ए चीन, बी आफ्रिका, सी श्रीलंका, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध हेनरी फिशरने चीनमध्ये पहिली परीक्षा घेतली आणि तेव्हापासून परीक्षेला सुरुवात झाली. प्रश्न चौथा आहे, कोणता प्राणी जिभेने श्वास घेतो? ऑप्शन ए हत्ती, बी माकड, सी जिराफ, डी कासव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कासव. नॉर्थ अमेरिकन कॉमन कस्तुरी कासव हे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी नव्याने शोधलेला एका गोष्टीविषयी सामान्य प्रकारचे कासव आहे. ते आपल्या जिभेतून श्वास घेऊ शकते, ज्यामुळे ते अनेक महिने पाण्याखाली राहू शकतात. प्रश्न पाचवा आहे, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशाने लावला? ऑप्शन ए जपान, बी चीन, सी भारत, डी श्रीलंका. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन. चीनी सम्राट शेन नूंग एका झाडाखाली बसला होता. तेव्हा त्याचा नोकर पाणी उकळत होता. तेव्हा झाडाची काही पाने पाण्यात उडाली आणि अशा प्रकारे चहाचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये लागला. प्रश्न 6वा आहे, कोणता पक्षी पोस्टमनप्रमाणे काम करतो? ऑप्शन ए हरियाल, बी चिमणी, सी कबूतर, डी मोर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कबूतर. कबूतर हा पक्षी पोस्टमनप्रमाणे काम करतो. सुरुवातीला पत्र कबूतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवायचे काम करत होता. प्रश्न 7वा आहे, कोणत्या कीटकाला 5 डोळे असतात? ऑप्शन ए फुलपाखरू, बी स्टारफिश, सी मधमाशी, डी मुंगी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मधमाशी. मधमाशांना 5 डोळे असतात. त्यात 2 मोठे संयुक्त डोळे आणि 3 साधे डोळे असतात, ज्यांना ऑसिली देखील म्हणतात. कंपाऊंड डोळे मधमाशीच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला असतात, तर ऑसिली हे मधमाशीच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्रिकोणी नमुन्यात मांडलेले असतात. प्रश्न 8वा आहे, कोणत्या प्राण्याच्या रक्ताचा रंग हा हिरवा असतो? ऑप्शन ए साप, बी बेडूक, सी सरडा, डी झुरळ. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सरडा. काही प्राण्यांच्या रक्तात सल्फर हिमोग्लोबिन असते. सल्फर लोह आणि ऑक्सिजन यांच्यामधील बंध तयार होण्यास प्रतिबंध करते. यामुळे हिरवे रक्त निर्माण होते. सल्फ हिमोग्लोबिन ही एक दुर्मिळ स्थिती आहे.
जेव्हा शरीरात हिरवे रक्त निर्माण होऊ लागते. तसेच टोळ आणि सरडे म्हणजे प्रसिनोइमा हे यांना हिरवे रक्त असते. प्रश्न 9 आहे, भारतातील दुसरा ताजमहल कोणता आहे? ऑप्शन ई लाल किल्ला, बी बीबी का मकबरा, सी चार मीनार, डी जंतर मंतर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बीबी का मकबरा. 6व्या मुघल सम्राट औरंगाबादचा मुलगा प्रिन्स आझम शाह याने 1651 ते 1661 इसवीमध्ये बीबी का मकबरा नावाची समाधी त्याची आई दिलरास बानो बेगम यांच्या स्मरणार्थ बांधली होती. हे हुबेहूब ताजमहलची दुसरी प्रतिमा आहे. कोणी बीबी का मकबरा बघितला त्यांनी कमेंटमध्ये यस टाईप करा. प्रश्न 10 आहे, कोणते शहर केळीचे शहर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ई गुजरात, बी इंदोर, सी गोवा, डी जळगाव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जळगाव. भारताच्या पश्चिमेकडील महाराष्ट्र राज्यात वसलेले आहे. याला केळीचे शहर म्हणून ओळखले जाते. केळीचे लक्षणीय उत्पादनामुळे त्याला हा मान मिळाला आहे. दरवर्षी जळगावमध्ये प्रति हेक्टर 70 टन केळीचे उत्पादन होते, ज्यामुळे भारताच्या केळी पुरवठ्यात त्याचा मोठा वाटा आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.